जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नवरात्राच्या पहिल्या दिवशी नंदुरबार शहरातील चित्रकार राजेश भूपेंद्र पाटील यांनी साकारलेल्या अनोख्या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे। कवडीवर त्यांनी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांच्या देवींच्या प्रतिमा रंगवून जिवंत केल्या आहेत। आई तुळजा भवानी, महालक्ष्मी, रेणुका माता व अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी माता यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत। नवरात्राच्या पहिल्या दिवशी नंदुरबार शहरातील चित्रकार राजेश भूपेंद्र पाटील यांनी साकारलेल्या अनोख्या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे। समुद्रातून मिळणाऱ्या विशिष्ट गोगलाई प्रजातीच्या शंखावर म्हणजेच कवडीवर त्यांनी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांच्या देवींच्या प्रतिमा रंगवून जिवंत केल्या आहेत। राजेंद्र भूपेंद्र पाटील या कलाकारांनी कलाज मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या आई तुळजाभवानी या मालिकेतून प्रेरणा घेऊन कवडीवर 3.5 शक्तिपीठांच्या देवींची प्रतिकृती साकारली आहे। एका प्रतिकृतीसाठी जवळपास 1.5 तासाचा कालावधी लागत असून या सर्जनासाठी त्यांनी ॲक्रेलिक रंग, बारीक ब्रश, विंगकाचा कुशलतेने वापर केला आहे। देवीच्या अलंकारांमध्ये मानली जाणारी कवडी आता त्यांच्या कलाकृतीतून नवरात्रातील श्रद्धास्थान ठरत आहे। आई तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुका माता व अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी माता यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत। याचबरोबर मातेचे प्रतीक असलेल्या कळस, कमल, गजलक्ष्मी व त्रिशूल यांचेही चित्रण केले आहे। इतिहासानुसार रेणुका देवीने अश्रूंचा नाश करण्यासाठी कवळीत रूप घेतले होते, त्यातून बाहेर होऊन बालिकेचे रूप धारण केले व दुःखांचा नाश केला। या पुराणकथेवर आधारित प्रेरणा घेऊनच पाटील यांनी ही प्रतिकृती साकारली आहे। अवघ्या लहानशा कवडीवर देवींच्या प्रतिमा उभ्या करून पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक कला यांचा सुंदर संगम साधल्याबद्दल राजेश पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। राजेश भूपेंद्र पाटील आहे। मी राहणार नंदुरबार येथील धर्मराज नगर मध्ये राहणार आहे आणि या नवरात्री निमित्त मी कवडींवर देवीचे आपले 3.5 शक्तिपीठे साकारलेले आहे। यामागचा हेतू असा होता की जेव्हा असुरांचा नाश करण्यासाठी देवीने या कवड्यांमध्ये स्वतःला सामावून घेतले होते, काही काळ अदृश्य झाली होती। त्यानंतर कवडींमधनं बाहेर पडल्यानंतर ती बालिकेच्या रूपात तिने जन्म घेतला आणि मग महिषासुराचा नाश करण्यासाठी तिने वेगवेगळ्या योजना केल्या व योग विद्याने त्यांचा नाश, असुरांचा नाश केला। आणि मी यात ॲक्रेलिक कलर वापरलेले आहेत। एका प्रतिमेला तयार करण्यासाठी मला किमान 1 ते 1.5 तास लागतोय आणि मी यात तुळजाभवानी माता, रेणुका माता, महालक्ष्मी आणि अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी मातेचं आणि त्यांचे अलंकार म्हणजेच की कळस, कमळ, त्रिशूळ, गजलक्ष्मी यांचंही मी रेखाटन केलं आहे। मी यात ॲक्रेलिक कलर, ब्रश आणि खास करून
भिंगाचा काच मॅग्निफाईंग ग्लास बारीक कामासाठी मी वापर केलेला आहे.